आज मी आहे एक अशा भयानक स्मशानभूमीमध्ये आणि इथे मी बघणार आहे की इथे आपल्याला कोणत्या अशा रहस्यमय गोष्टी भेटतात। तर कसं काय भूताजी पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई। आपण आपल्या व्हिडिओमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे। आज आहे अमावस्या आणि अमावस्या दिवशी खूप जण अशा गोष्टी स्मशानभूमीला अर्पण करतात, म्हणजे इथे उतरून वगैरे टाकतात। तर आज आपण बघणार आहे की असं आपल्याला काय भेटतंय। डिस्क्लेमर मी आधीच देतो, हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी बनवलेला आहे। या व्हिडिओद्वारे कोणत्याही जीवित व्यक्ती किंवा मृत व्यक्तीच्या मनाला ठेच पोहोचवणे हा आमचा हेतू नाही। जर असं झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। तर चला आपण सुरुवात करू आपल्या शोध प्रक्रियेला। विचार करा, या प्रक्रियेमध्ये आपल्याला जर भूत दिसला तर कंटेंट आणि जर विचार करा या प्रक्रियेमध्ये जर मला साप चावला तर उद्या मी पण इथं। असे बिनकामाचे विचार सोडून आम्ही सुरुवात केली आमच्या शोध मोहिमेला। सर्वात आधी तर आम्हाला असं काही दिसलं बघा। आता हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का नाही ते माहिती नाही, पण हे आहेत केस। माहिती असेल तुम्हाला पण बघून समजलंच असेल। आता तुम्हाला पण एक प्रश्न पडला असेल की जेव्हा कोणीतरी मरण पावतो तेव्हा त्याचे रिलेटिव्ह केस का कापून घेतात? सांगतो पहिला फॉलो करून घ्या, मग तुम्हाला सांग। गरुड पुराणानुसार जेव्हा एखादा मनुष्य त्याचे केस कापतो तेव्हाच तो शुद्ध होतो। हा झाला धार्मिक विचार। आता येतो बौद्धिक विचार। आताच या जगात वावरताना मनुष्य सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याचे केसांवर, म्हणजे त्याची सुंदरता त्याच्या केसात लपलेली असते। मग आपल्या जवळचा माणूस कोणी एक्सपायर झाला तर आपण ते सगळे केस किंवा आपली सुंदरता किंवा आपली सगळ्यात मौल्यवान वस्तू आपण त्याग करून टाकतो। यातून आपण असा प्रयत्न करतो की आपण देवाला संदेश देतो की या व्यक्तीसाठी माझं सगळ्यात मौल्यवान वस्तू हे त्याग केलेला आहे, त्यामुळे तू याला स्वर्गामध्ये जागा दे।